चला आपलं 9वा उदाहरण होता, त्याच्यामध्ये मध्यगा संपात बिंदू पण दिलेला आहे तुम्हाला g ऑफ 1,5. पुन्हा त्याचे शिरोबिंदू तिन्ही त्रिकोणाचे a h, -6 b 2,3 c -6, k आणि शेवटी सांगितलेले h आणि k च्या किमती काढा. तर आपल्याला माहिती आहे मध्यगा संपात बिंदूचं एक सूत्र आहे. सूत्र काय आहे? x साठी x1 अधिक x2 अधिक x3 अपॉन 3 सूत्र मांडणी करायची. या किमती दिलेल्या आहेत त्या. x आहे तुमचा 1, x1 आहे तुमचं h अधिक हे x2 आहे तुमचं 2 आणि x3 आहे -6. मांडणी केली. छेदामध्ये 3 हे जशाला तसे. आता हे 3 ह्या 1 च्या गुणाकारात जातील. बाकी इथं काय करायचंय तुम्हाला? अधिक आणि वजाचा गुणाकार -6 राहील. मग नंतर न सोडवायचंय हे दोघांचा गुणाकार 3 h जशाला तसे. -6 मधून 2 गेले -4. आता -4 इकडे गेल्यावर काय होतील? अधिक होतील. म्हणजे थोडक्यात h बरोबर हे 3 जशाला तसे आणि हे इकडे आलेले अधिक 4, दोघांची बेरीज 7. आता h बरोबर किती आला तुमचं? 7. आता y चं सूत्र आहे y1 अधिक y2 अधिक y3 छेदामध्ये 3. आता मांडणी करायची. y बरोबर आहे तुमचं 5, y1 आहे तुमचं -6, y2 आहे तुमचं 3 आणि y3 आहे तुमचं k. मांडणी केली. छेदामध्ये 3 जशाला तसे. आता त्या 3 ला ह्याच्या गुणाकारात घेऊन जा. इथं दोघांमध्ये वजाबाकी होईल. -3 राहिले अधिक k जशाला तसे. या दोघांचा गुणाकार 15. ते अधिक इकडे आल्यावर वजा इकडे आल्यावर अधिक झाले. या दोघांची बेरीज 18 म्हणजे k बरोबर आलं तुमचं 18. शेवटी लिहायचं. म्हणून h बरोबर 7 आणि k बरोबर 18. ठीक आहे.